हरी हरी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता घडे महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय। ऐकोने श्रीरामाचे वचन लक्ष्मण झाला विस्मयापन्न मने आम्हा चौघांचा एक प्राण भरत शस्त्रगुण भिन्न नव्हे ती। या ठिकाणी ग्रंथकर्ते नाथ महाराज सांगतायत की भरत चित्रकूट पर्वतावर आल्यानंतर लक्ष्मणानं जो काही हातामध्ये धनुष्य घेऊन भरताच्या अंगावरती जाण्याचा प्रयत्न केलेला होता त्यावेळेस रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणाला समजून सांगितलं की आपण एकाच पिंडाचे आहोत। तो त्या ठिकाणी भ्रम दूर झाल्यानंतर लक्ष्मणाला विस्मयापन्न झाला की आपण चौघ एकच आहोत, एकाच पिंडाचे आहोत हे लक्षात आल्यानंतर भरत आणि शत्रुघ्न आपण भिन्न नाहीत हे लक्षात आलं। ऐसे विचारिता पण लक्ष्मण झाला लज्जायमान युद्ध क्रोधाती दारुण हे पर्णपय माझे। या ठिकाणी सांगतायत हे पर्णपय माझे। रामचंद्र प्रभूकडून सर्व गोष्टी ऐकल्यानंतर लक्ष्मणाच्या लक्षात आलं की युद्ध दारुण करणं हा काय आहे। युद्धाचा उत्साह हा द्वंद्वाच्या भ्रमातून निर्माण झालेला असतो, कारण एकत्वाचा विसर पडतो आणि बुद्धीचा भेद होतो। तत्वापासून ज्यावेळेस चित्त चंचल होतं, विचलित होतं, त्यावेळेस परका कुणीतरी भासायला लागतो आणि त्यावेळेस व्यक्ती आघात करण्याच्या मानसिकतेतून शस्त्र हातात घेतो। तो भाऊ आहे हे लक्षात घेण्याची वृत्ती किंवा ते ज्ञान खंडित झालेलं असतं, म्हणून युद्धाचा साटोप येतो। युद्ध क्रोध अति दारुण आणि मग युद्धाबद्दलचा अत्यंत दारुण अशा प्रकारचा क्रोध लक्ष्मणाला निर्माण झालेला होता असं लक्ष्मणाला वाटतं। उतरवण्या धनुष्याचा गुण वंदोने श्रीरामाचे चरण झाला लक्ष्मण अति शांत। झाला लक्ष्मण अति शांत। लक्ष्मण त्या ठिकाणी लज्जित झालेले आहेत। लक्ष्मणाला वाटतंय जे मी करायला गेलो होतो तो उत्साहात करायला गेलो होतो, कारण उत्साह असणं ठीक आहे परंतु उत्तेजितपणा योग्य असत नाही आणि उत्तेजितपणा हा सदैव माणसाला पुरुषार्थाच्या अभिलाषेमध्ये लज्जित करण्याचं कारण ठरत असतो। मीच केवळ एकच रामाचा भक्त आहे, इतरांना रामाची भक्ती कळत नाही किंवा इतर रामाच्या भक्तीपासून पराणमुख आहेत, या अतिउत्साहित मानसिकतेतून भरत रामाचा शत्रू आहे हा भ्रम निर्माण झालेला होता आणि त्या भ्रमाच्या कारणास्तव भरताला मारावं आणि रामाचं संरक्षण करावं या उद्देशानं मी भरतावरती शस्त्र धारण केलं होतं। परंतु राम तर सांगतायत की भरतासारखा माझा त्या ठिकाणी भक्त नाहीये, भरत हा माझा सर्वात महत्वाचा आणि मोठा भक्त आहे हे सांगितल्यानंतर एका भक्तावरच शस्त्र उगारलं। कारण काय आहे? भ्रम आहे। ज्यावेळेस भ्रम निर्माण होतो त्यावेळेस ब्रह्म लक्षात येत नाही आणि ब्रह्म ज्यावेळेस लक्षात येत नाही त्यावेळेस काय निर्माण होतं? युद्ध परिस्थिती निर्माण होते आणि त्या युद्ध परिस्थितीला सज्ञानपणाची जोड रामचंद्र प्रभूंनी त्या ठिकाणी संपूर्ण पिंड विभागाचं यथाक्रम वर्णन केल्यानंतर लक्ष्मण लज्जित झालेले आहेत त्या ठिकाणी आणि शांत झालेले आहेत असं सांगतं। विचार करे आपण केवढे माझे मूर्खपण भरत शस्त्र गुणांचा प्राण तयासी म्यारण का साधावे। तयासी रण मी का साधावे। लक्ष्मण विचार करू लागलेले आहेत की केवढे माझे मूर्खपण,
कारण माणसं मूर्ख नसतात, राग मूर्ख असतो. ज्यावेळेस क्रोध येतो त्यावेळेस घरचीच घरच्याला मारायला निघतात. भाऊ भावाचे शत्रू असतात का? जन्मतः शत्रू असतात का? नाही. परंतु ज्यावेळेस राग येतो त्यावेळेस लक्षात येत नाही. लक्ष्मण म्हणू लागलेला आहे की किती माझं मूर्खपणा आहे. रामांनी काल लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा मूर्खपणा आहे हा पण तुझा आहे म्हटले नाहीत, रागाचा आहे म्हटले. लक्ष्मण या ठिकाणी म्हणतायत माझा मूर्खपणा आहे की माझे सखी असणारे शत्रुघ्न आणि भरत यांच्यावरती मी शस्त्र धारण करण्याचा विचार करत होतो असं म्हणतायत. धन्य धन्य श्रीरामाचे ज्ञान जाणे भूत भविष्य वर्तमान माझे निरसोन्य अज्ञान समाधान मज दिधले. समाधान मज दिधले माझे निरसोन्य ज्ञान. धन्य धन्य श्रीरामाचे ज्ञान. लक्ष्मणजी म्हणतायत रामाचं ज्ञान धन्य आहे कारण भूत आणि भविष्य आणि वर्तमान या तीन गोष्टी रामाला कळतात. सर्वस्व कळणं याला पूर्ण ज्ञान म्हणतात, काही काही कळणं याला अज्ञान म्हणतात आणि काहीच न कळणे याला मूर्ख म्हणतात. लक्ष्मण म्हटले, लक्ष्मण त्या ठिकाणी भरताबद्दलचा मी चुकीचा अंदाज धरला आणि त्या अंदाजाला सत्यग्राह्य करून युद्ध सुरुवात केली होती. रामाने त्या ठिकाणी मला समजून सांगितलं की एक पिंडाचे आपण आहोत, आपण एकच आहोत, आपल्यात बुद्धिभेद होऊ शकत नाही. ही संकल्पना पटल्यानंतर लक्ष्मण म्हणतायत मी माझ्यांनाच वैरभाव निर्माण करत होतो, युद्ध करत होतो. रामचंद्र प्रभूंचं ज्ञान धन्य आहे की त्यांनी माझा काय निरसन केलेला आहे, भ्रम निर्माण केला, निरसन केला, माझं अज्ञान दूर केलं. आणि भ्रम गेल्यानंतर अज्ञान गेल्यानंतर काय होतं, समाधान होतं जे मला आता झालेलं आहे. विरोध कर्माच्या अति दुःख सांडोनी क्रोध निषेख श्रीरामाच्या पाठीशी देखो अधोमुख राहिला. अधोमुख राहिला रागाला, क्रोधाला, लोभाला. भक्तीमध्ये खालीमान घालून राहावं लागतं. त्यांची भक्ती मार्गामध्ये वरमान होत नाही. लक्ष्मण हे अतिउच्च कोटीचे भक्त आहेत यात शंका नाही. परंतु क्रोध ज्या ज्या वेळेस भक्ताला ग्रहण करतो त्या त्या वेळेस भक्ताचं तेज क्षीण होतं महाराज. ही विशेषता आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं गेलेलं आहे महासिद्धी संभ्रमे जिंतीला तापसू भ्रमे मग आकळून या कामे देणू की जय. मला काहीतरी सिद्धीचा संभ्रम झालाय, मी काहीतरी पदावर आहे, मी कोणता तरी भक्त आहे, हा भ्रम आहे. ज्यावेळेस भक्ताला हा भ्रम होतो त्यावेळेस भक्त एका फासात अडकत असतो आणि अडकलेल्या भक्ताची अशी परिस्थिती असते सशाला जाळत टाकावं महाराज. जेवढं सोडवायचा प्रयत्न करील तेवढं गुतत आहे मग आणि मरेपर्यंत सुटत. परंतु लक्ष्मण म्हणतायत मी भाग्यवान आहे, मला रामानं लगेच सोडलं, मला लगेच सोडलं. म्हणून मग लक्ष्मण रामाच्या पाठीमाग लपतोय कारण ती भक्त श्रेष्ठ आहे जी स्वतःच अहमपणा लपवून भगवंताचे किंवा संताच्या माग लपतात. स्वतःला प्रोजेक्ट करण्याची मानसिकता जी भक्ती मार्गामध्ये आहे ही विकृत प्रवृत्ती आहे जी लक्ष्मणामध्ये नाही आहे. लक्ष्मण रामाच्या माग लपताय. श्रीरामे वारिला सौमित्र सैनेने देखोने साचर अवघी केला जय जयकार निरशभर सैन्यासी. हर्ष निर्भर सैन्याशी. श्रीरामे वारिला सौमित्र. लक्ष्मणाला रामचंद्र प्रभूंनी माग केल्याबरोबर सैन्यांना प्रश्न पडला होता. हा लक्ष्मण बाण तर घेऊन आलेला आहे. लक्ष्मण आणि भरत आपल्याला सारखे आहेत. लक्ष्मणाशी युद्ध करणं योग्य नाही. क्षत्रिय धर्म मागे सारखा म्हणत नाही. आपण शस्त्र पोटातच घालावेत असा विचार करणाऱ्या सैन्याला बरं वाटलं कारण रामानं लक्ष्मणाला माग घेतलं. आम्ही न करी तोरण मागे नवचो परतोण साहो सौमित्राचे बाण त्याजी तो प्राण शास्त्र धर्मे. ते त्या ठिकाणी सैनिक म्हणू लागलेले आहेत आम्ही मागत सरकलो नसतोच कारण सूर्यवंशाचं अयोध्येचं सैन्य होतं.
भरतासोबत आलं होतं. लक्ष्मणानं विनाकारण त्यांच्यासोबत युद्ध सुरुवात केली. ती जणू काय भरत आम्हाला मारायलाच आलाय. सैन्य म्हणतायत जर लक्ष्मणानं बाण सोडले असते तर आम्ही आमचा जीव सोडला असता, पण लक्ष्मणावर बाण सोडले नसते आणि मागं तर पळता येत नाही. अशा प्रकारची परिस्थिती आमच्यावर निर्माण झाली होती, परंतु रामानं ती दूर केली. एवढा माझा अर्थ चुकवावया राम समर्थ, स्वधर्म रक्षी श्री रघुनाथ, कृपावंत दिनांचा. कृपावंत दिनांचा राम कृपावंत आहे, पण कुणाचा? दिनाचा. आम्हाला काय चिंता होती? या ठिकाणी मरावंच लागेल ही चिंता होती. ती चिंता रामचंद्र प्रभूंनी दूर केलेली आहे. योद्धे स्वामी द्रोही समस्त, मागे पळता नरकपात, शास्त्र धर्माचा अनर्थ रामे निश्चित चुकविला. रामे निश्चित चुकविला. शास्त्र धर्माचा जो अनर्थ आहे ना, तो रामचंद्र प्रभूंनी चुकवलेला आहे आणि आमचा मृत्यू सुद्धा चुकवलाय, अशा प्रकारे बोलतात. परेता राम नामाचे स्मरण, साध्य अनर्थासी निर्दळन, तो राम देखील या जाण, जन्म मरण मे नाही. जन्म मरण आम्हा नाही. आवाज उचला. जन्म मरण आम्हा नाही. ज्या रामाचं नाव घेतल्यानंतर कसल्याही प्रकारचं द्वंद्व दुःख बाधा करत नाही, त्या रामाला भेटायला आलो. तो राम समोर आहे, रामाचं नाव मुखात आहे, त्यामुळे आम्हाला द्वंद्वाचा आणि दुःखाची बाधा होणार नाही, असं सैन्य म्हणतं. आसे सैनिक बोलती, श्रीरामाची करुणी स्तुती, आवगे आनंद नाचती, श्री रघुपती कृपाळू. श्री रघुपती कृपाळू अशा प्रकारची स्तुती केलेली आहे. आणि अशा प्रकारची स्तुती करून रामचंद्र प्रभू कृपाळू आहेत, आमच्यावरती दया केली, आमच्यावरचं धर्म संकट दूर केलं, असं म्हणतात. भरत भेटो लावण हर्ष सीतेच्या मना, देखो निज सेना तिसी चौगुण आल्हाद. आणि सीतेला आनंद वाटला. परत वाचा. ओय उचलून वाचा मोठ्याने. भरत भेटो लावण हर्ष सीतेच्या मना, देखो निज सेना तिसी चौगुण आल्हाद. भरत राजे त्या ठिकाणी भेटायला आलेला आहे. भरत आणि भरतासोबत सेना भेटायला आलेली आहे. सीतेला आनंद झाला. येथे भेटून या भरत, श्रीराम नेलाय ध्यांज, स्वराज्य पावेल रघुनाथ, हा भावार्थ सीतेचा. हा भावार्थ सीतेचा. पत्नीचा भावार्थच काय असतो महाराज? नवऱ्याची नोकरी परत मिळावी जर गेली असली तर, नाहीतर राज्य परत मिळावं. त्या ठिकाणी सीतेला वाटलं आता भरत आलाय, भरत काय करील? रामाला परत अयोध्येला नेईल, परत गादीवर बसवील आणि मला अयोध्येची राणी होता येईल, अशा प्रकारचा सीतेचा भाव नाथ महाराज व्यक्त करतात. आलाय कोण रघुनाथ सेने, राहुन्या समस्त, रथ सांडोन्या भरत, पायी धावत अनवाणी. पायी धावत अनवाणी. रथ सोडून दिला आणि भरत रामचंद्र प्रभूकडे पायानच पळू लागलेले आहेत. धना लागे जेवे कृपण, दुकाळ्या लागी मिष्टान्न, देखावया श्रीराम दर्शन, तैसे मन भरताचे. कैसे मन भरताचे, तैसे मन भरताचे, जैसे. दुकाळिया मिष्टान्न. आता लॉकडाऊन मध्ये अडकलेले लोक आहेत महाराज, भाकर अशी झोपीत भाकर दिसते. दुकाळिया मिष्टान्न, दुष्काळात सापडलेल्यासाठी मिष्टान्न, त्या ठिकाणी चेंगटासाठी धन. त्या पद्धतीमध्ये राम पाहण्यासाठी भरताचं मन इच्छुक आहे, असं सांगतात. चकोरा जैसे चंद्र किरण, जीवना लागी जैसा मीन, देखाव्या रघुनंदन, तैसे मन भरताचे. तैसे मन भरताचे. चकोराला चंद्र पाहण्याची इच्छा असते,
त्या ठिकाणी माशाला पाण्यापासून दूर निघण्याची इच्छा नसते. देखावया रघुनंदन, त्या प्रकारे रामाला पाहण्याची इच्छा भरताच्या अंतःकरणात आहे. सुकलिया निज बाळा मातेसी भेटी कवळ, श्रीराम भेटावया तात्काळ, तसे तळमळ भरतासी. तैसी तळमळ भरतासी चुकलिया बाळ, चुकलिया माता बाळ हुरु हुरु पाहे. त्या पद्धतीमध्ये माय चुकावी जत्रत. लेकरू इकडे 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 प्रत्येक बाईकडे बघतं पण माय दिसत नाही. ती माय पाहण्याची उत्सुकता त्या बाळात जशी असते तसं राम पाहण्याची उत्सुकता भरतात. भरत पाळतायत. बहु काळे आलिया भरता, आल्हादे भेटे पतिव्रता, तैसे भेटावया रघुनाथा, उल्हास चित्ता भरताचे. भरताच्या चित्ताला त्या ठिकाणी उल्हास आहे. कशा पद्धतीमध्ये? बहुकाळ आलिया भरता, आल्हादे भेटे पतिव्रता. एखादा वर्ष नवरा बाहेर असावा महाराज आणि तो आल्यानंतर पतिव्रतेला जसा आनंद होतो तशा प्रकारचा भरताला झालेला आहे. वानरा वडती चने गट करोने घाले भरणे, तैसेच निज प्रेमे संपूर्णे, भेटे धावोनी श्रीराम. वानरा आवडती चणे, वानराला फुटाणे आवडतेत महाराज. गट करोनी गाली भरणे, उचली ते चुटकून घालते. ते काय वेळ लावते काय? अजिबात लावित नाही. तशा प्रकारे तैसेची निज प्रेमे संपूर्ण. त्याच पद्धतीमध्ये भरताला राम आवडतोय. कवा जाईल कवा मिठी मारील याचा विचार. देखोन्या सोली व केळे, वानर रवडी घाले तात्काळे, तैसा आनंद कलळे, सप्रेमाला भरत. सप्रेम आला भरत, कैसे तैसे. सोललेली केळ ठेवायत महाराज. वानर त्या वानराच्या बाजूला 2-3 दिवस लागेल का खायला? बघितल्या बघितल्या जशी झेप घालतो तशा प्रकारे भरत रामचंद्र प्रभूला भेटण्याच्या उत्साहानं पळतात. जीवासवे जैसा प्राण तैसा भरतासवे शस्त्रगुण, भेटावया श्री रघुनंदन, उद्धित मन दोघांचे. उद्धित मन दोघांचे. दोघांचं मन सुद्धा त्या ठिकाणी उद्धित आहे. रामचंद्र प्रभूला भेटावं ज्या पद्धतीत भरताच्या मनात उत्साह आहे तसाच शत्रुघ्नाच्या मनात आहे. साकरे सवे जेवी गोडपण, सुमना सवे श्वास संपूर्ण, तैसा भरता सवे शत्रुघ्न, रघुनंदन पाहावया. रघुनंदन पाहावया. रामाला पाहण्यासाठी तसाच ज्या पद्धतीत साखरेसोबत गोडी आहे, सुमनासोबत फुलासोबत सुगंध आहे, तसा भरतासोबत शत्रुघ्न रामचंद्र प्रभू पाहण्यासाठी आहेत. उदका सवे जैसे शीतपण, उदका सवे जैसे शीतपण, चंद्रा सवे प्रभा पूर्ण, ते विभ्रता सवे शस्त्रगुण, रघुनंदन पाहावया. उदका सवे जैसे शीतपण. पाण्याला थंडपणा आण म्हणायची गरज आहे का? मूळ स्वभाव पाण्याचा थंडपणा आहे महाराज. त्या पद्धतीमध्ये चंद्रासवे प्रभा पूर्ण. चंद्र आल्यानंतर चंद्रकिरण घरी राहतात का? त्याच्या सोबतच असतात. तशा पद्धतीमध्ये भरतासोबत रामचंद्र प्रभू पाहण्यासाठी शत्रुघ्न आहे. श्रीराम सौमित्र आणि सीता, भरत झाला से देखता, उल्हासन संडे निज चित्ता, प्रेम अवस्था नावरे. प्रेम अवस्था न आवरे. प्रेम अवस्था आवरणं खूप कठीण आहे महाराज. कशा पद्धतीमध्ये? श्रीराम सौमित्र आणि सीता, भरत झाला असे देखता. त्यांना पाहण्याची इच्छा आहे. पळाला, पोहोचला आणि पाहू लागला अशा पद्धतीत सांगतात. धावोने धरिले दृढ चरण, सवेची घातले लोटांगण, आश्रधारा स्मते नयन,
प्रेमे शस्त्रगुण लागला पायी. प्रेमे शत्रुगण लागला पायी. डोळ्यातून आनंदाचे अश्रू येऊ लागलेले आहेत. पायावरती डोकं ठेवलेलं आहे. आणि अशा आविर्भावामध्ये रामचंद्र प्रभूची, लक्ष्मणाची, सीतेची भेट शत्रुघ्न घेतात. त्या दोघांच्या गळती नयन, श्रीरामाचे अस्त्राती लोचन, तिघा पडिले आलिंगन, त्रिवेणी पूर्ण होणी सरली. त्रिवेणी पूर्ण होवणी सरली. त्या तिघांची भेट झालेली, चौघांची. त्या तिघांना या दोघांची भेट म्हणजे असे 5 जण, रामचंद्र प्रभू, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि माता सीता, हे बघितल्यानंतर त्या ठिकाणी सांगतायत सरस्वती ते शत्रुघ्न कुठे आहे? त्रिवेणी पूर्ण होऊन संपली. श्रीरामाची स्रवती लोचन, रामाच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलेलं आहे. तिघा पडिले आलिंगन, तिघांना एकमेकांना त्या ठिकाणी म्हणजे रामानं भरताला आणि शत्रुघ्नाला आलिंगन दिले. राम पूर्ण गंगा जीवन, भरत यमुना ती पावन, सरस्वती तो शस्त्रगुण, त्रिणी पूर्ण होणी सरली. या ठिकाणी सांगताय त्रिवेणी पूर्ण हो सरली. दोघांचे गळती लोट. श्रीराम स्वयं गंगा जीवन, रामचंद्र प्रभू स्वतः गंगेचं जीवन आहेत. भरत म्हणजे यमुना आहे आणि सरस्वती तो शत्रुघ्न. लक्षात ठेवा, राम म्हणजे गंगा, लक्ष्मण, भरत म्हणजे त्या ठिकाणी यमुना, आणि सरस्वती गुप्त आहे, ती दिसत नाही. ती म्हणजे कोण आहे? शत्रुघ्न आहे. शत्रुघ्नाचं प्रेम दिसत नाही, पण प्रेम नाही असं नाही, प्रेम सारखंच आहे. नाथ महाराज उदाहरण सुद्धा देत असताना कसे देत आहे? सरस्वती गुप्त नदी आहे महाराज, दिसते का? नाही दिसत, पण आहे. तशा प्रकारे शत्रुघ्नाचे उपमा देऊ लागलेले आहेत. म्हणजे गंगा, यमुना, सरस्वती एक झाल्यासारखे राम, भरत, शत्रुघ्न एक झाले. संगमे दिसे त्रिवेणी रूप, पुढे गंगोदक निष्पाप, भरता शस्त्रगुण निर्विकल्प, श्रीराम रूप तेवी झाले. निर्विकल्प पद्धतीनं एकदा गंगा आणि यमुना आणि सरस्वती मिळाले की पुन्हा एकच गंगा होत असते. तशा प्रकारे निर्विकल्पानं मी माझी यमुना आहे, माझं पाणी वेगळं दिसणार गंगेत मिळाल्यास बी, असं काही आहे का? नाही. सर्व समर्पित भावनेनं एकच राम स्वरूपाला मिसळले आणि रामच झाले. लवण जळा झाली भेटी, कैसी खेवा पडली मिठी, विरणी तेरेरांच्या पोटी, ऐक्य संतुष्टी सुखरूप. ऐक्य संतुष्टी सुखरूप. ऐक्याच्या संतुष्टीनं सुखरूप झाले. कशा पद्धतीत? लवण जळा झाली भेटी, खेवा पडली परम मिठी, विरोणी एरेरांचे पोटी. मीठ टाकलं पाण्यात, ज्या पद्धतीत ते एकमेक मीठ पाणी झालं किंवा पाणी मीठ झालं, कारण मीठ दिसत नाही आणि पाणी खरट लागल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारे त्यांची भेट असते असं सांगतात. अगणिक प्रलिंगण, परम प्रेमे दे दिप्यमान, सेवेची दोन्ही हार कोण, होती गमन निर्विकारी. अग्नी कर्पूरा अलिंगण, परम प्रेमे दैदिप्यमान. अग्नीच्या जवळ कापूर न्यायचा, पेटायला 2-3 तास लागते का? बघितल्याबरोबर काय होतं चटकून? तशा पद्धतीमध्ये राम, शत्रुघ्न आणि भरत त्या ठिकाणी एकच झालेले आहेत आणि तेजानं दैदिप्यमान दिसतात असं सांगतात. तैसे भरत आणि शत्रुघ्न, श्रीराम देता लिंगण, दोघा नाठवे दोन्ही पण, झाले परिपूर्ण श्रीरामे. झाले परिपूर्ण श्रीरामे तैसे. त्या पद्धतीमध्ये भरताला भरत पण, शत्रुघ्नाला शत्रुघ्न पण आणि रामाला राम पण आठवत नाही, एकच राम झाले.
अग्निसी काष्टे खेवे देत ते हे अग्निरूप स्वय होते भरत शस्त्र गुणाच्या तैस्या भेटी सवय होती श्रीरामे. अग्नीमध्ये लाकडं टाकल्यानंतर अग्नी माझी गेले ते अग्नी होऊन तेच ठेले काय उरले तया पण मागील ते नाम गुण. तशा पद्धतीमध्ये अग्नीमध्ये टाकावं अग्नी व्हावं तसं रामामध्ये गेले रामच झाले. तयांचे देखो लिंगण सीता आणि लक्ष्मण एक पडल्या लिंगण भिन्नपण दिसेना. भिन्नपण दिसेना त्यांचं त्या ठिकाणी आलिंगन बघितलं. कसं आहे अग्नीमध्ये लाकडं टाकले तरी अग्नीच होतात आणखी काही टाकलं तरी अग्नीच होत असतो. त्यांच्या ऐक्यपणाची राम स्वरूपाची ती दृष्टी बघितल्यानंतर सीता आणि लक्ष्मण पाहत पाहत रामच झालेले आहेत भेद मावळलाय. एक पिंडे जन्मली सृष्टी तासी खेवा पडली मिठी विसरोनिया दुःख कोटी सुख संतुष्टी श्रीरामे. सुख संतुष्टी श्रीरामे ऐक्याच्या बोधाच्या पोटाला पोहोचले. बोध झाला कुणामुळं रामामुळं आणि सुख संतुष्टी झाली सुखाला प्राप्त झाले असं सांगतात. जवळे असता रघुकुळ टिळक पूर्वी वेळ ना स्वाभिवेक योग संगमाचे सुख बंद दुःख विसरले. जवळी असता रघुकुळ टिळक पूर्वी हेळना स्वाभाविक वियोग संगमाचे दुःख. राम जवळ असताना लक्ष्मणानं आल्याबरोबर काय केली होती हेळना केली होती. त्या हेळनेच परत वाचावं मोठ्यानं वाचा की जरा. जवळे असता रघुकुळ टिळक पूर्वी हेळन स्वाभाविक योग संगमाचे सुख द्वंद्व दुःख विसरले. द्वंद्व दुःख विसरले. द्वंद्वाचं दुःख त्या ठिकाणी विसरले. पूर्वी काय झालेला होता रामचंद्र प्रभूचा आणि भरताचा वियोग झाला होता. हे प्रेमाची एक विशेषता आहे बरं का. वियोग झाल्यानंतर जर भेट झाली तर ते प्रेम द्विगुणित वाढतं आणि जर सातत्य असेल तर प्रेम असतं पण त्या प्रेमाचा आभास होत नाही. त्या आभासासाठी प्रेमात विरहाची आवश्यकता असते. रामचंद्र प्रभूचा झालेला विरह जवळ आल्यानंतर जो आनंद झाला त्या आनंदात विरहाचं दुःख विरघळून गेलं असं सांगतात. नित्य निकट सदा जाण स्वभावे उपजे हेळना हेळना स्वे द्वैषगुण सहजे संपूर्ण देखती. सहजे संपूर्ण देखती नाथ महाराज सांगू लागलेले आहेत. तर नित्य प्रेमी व्यक्तीच्या सहवासात असेल ठीक आहे आपलं एखाद्यावर प्रेम आहे आपल्याला आवडतात माणसं पण त्याचा जर सातत्यानं सहवास असेल होतं काय हेळना होते. तेवढ्याच आनंदात प्रत्येक वेळी बोललं जातं का नाही बोललं जात कधी कधी टाकून बोललं जातं मग ते द्वेष उत्पन्न होऊन प्रेमाला तडा जाण्याची शक्यता असते महाराज. त्यामुळे प्रेमामध्ये विरहाची सुद्धा आवश्यकता आहे अशा पद्धतीचं. चंदना संभोते समस्त आरी बोरी चंदन होत ताशी द्विज देव माथा वंदित घेती श्रीमंत बहुमोले. घेती श्रीमंत बहुमोले. चंदनासोबत सर्वच झाडं काय होतात चंदन होतात आणि त्या बोरीला पण उगाळून लावलं जातं महाराज डोक्याला आणि त्यांची सुद्धा किंमत वाढत असते. तशा प्रकारे एवढा चंदण्याती प्रेम दीप दिव्यागाध महिमा तयासी विल्लंघनाती आदमा आणि ता धर्मा कोळसा करून. नाथ महाराज सांगू लागलेले आहेत अति सानिध्य असेल तर व्यक्तीची किंमत केली जात नाही. चंदनाच्या सहवासात राहिलेल्या बोरी सुद्धा उगाळून कपाळाला लावल्या जातात पण त्या भिल्लांना फुकट चंदन भेटतो मला कारण ते आदिवासी जंगलात राहतात.
आणि त्यांना 24 घंटे चन्नाची झाडं असतात. मग ते काय करतात, चन्नाची लाकडं काढतात आणि ते लाकडं काढून काय केले जातात, जाळायला लावतात महाराज त्यांच्या बाया. म्हणजे चंदनाची किंमत कमी आहे का, नाही, पण ती किंमत त्यांना कळते का, नाही कळत. तशा प्रकारे कधी कधी सहवासात जर नित्य असेल तर आपल्या सहवासातल्या व्यक्तीची कदर करण्याची दृष्टी मात्र असत नाही. तो मुख्य चंदन मल्याद्री तेथे भिलांच्या धमान नारी, तयाशी जाळून आगडी माझारी रांधिती तयावरी कांदी भाजी. रांधिती तयावरी कांदी भाजी. 1 किलो चंदनासाठी वर्ष 10 वर्ष लोक वाट बघतात. पण त्या भिल्लांच्या बाया मैलांद्री नावाच्या चंदनाला काय करतात महाराज, चुलीत घालतात, त्याच्यावर काय करतात, भाजी करतात, नाही तर आंघोळीला पाणी तापवतात. कारण महिमान सहवासामुळं जवळच्याची किंमत करण्याच्या प्रवृत्तीचं उदाहरण देत. निकटवासे बघाला सुवास हेळ सोने सांडिला, विषय साधावया पुला चंदन जाळीला विशारती. निकटवासे उबग, त्या ठिकाणी सांगतायत निकट वासामुळं, दररोजच्या वासामुळं कंटाळले भिल्ल आणि चंदनालाच काय करू लागले, जाळू लागले असं सांगतात. चंदनाचा गुण कैसा जाळी त्याही दे सुवासा, तो नयेची भिल्लीच्या मन मानसा, तयाचे निकाष्टी शिजवी कांजी. तयाचे निकाष्टी शिजवी कांजी. त्या चंदनाचा गुण आहे महाराज, परिमळ देणे, सुगंध देणे. पण त्या भिलाच्या बाईच्या लक्षात येतंय का, ती नाकाला पदर लावून डाळ पुढं सारून काय करते, भाजीत शिजवते असं सांगतात. तैसे साधू पासी एक आहे ते गुण देखिला तो हेळसिती, मगा पुल्या विषय स्वार्थी जाळो जे धावती वर्म स्पर्शे. कसं व्हायलंय, तैसे साधू पाशी कहती गुण देखिला तो हेळसिती, मगा पुले विषय स्वार्थी जाळू जे धावती वर्म स्पर्शे. नाथ महाराज सांगू लागले त्या पद्धतीमध्ये साधूचे गुण समाज जाळतो. साधू जर स्वस्त मिळाला ना तर किंमत कळत नाही महाराज, विशेषतः समाजाची. समाज साधूच्या गुणांना जाळतो. बघा फुकटचा परमार्थ हे करतो म्हणा, ते जवळ बंद पडत नाही तवर समाज गप्प बसत. एका महाराजांनी आज मला सांगितले फोन करून, म्हणले महाराज आम्ही पोती लावली, गावातल्या प्रत्येकानं येऊन एका दिवशी कनेक्शन कापायचं, एका दिवशी लाईट बंद करायच्या, एका दिवशी काही करायचं. म्हणजे समाज सत्य प्रवृत्तीला सतत जसा भिल्ल चंदनाला जाळतो तशा प्रकारे समाज हिताचा स्वच्छ प्रयत्न करणाऱ्यांच्या भावनांना प्रत्येक क्षणी ठेस देण्यासाठी समाज जसा भिल्ल चंदनाला जाळण्यासाठी तयार असतो, तसा समाज चांगल्या विचारांना, साधूच्या विचारांना जाळण्यासाठी सदैव तत्पर असतो. कारण तो विषय स्वार्थानं भरलेला असतो. अहोरात्रे आसनी संगती जे साधूचा द्वेष न देखती, ते धन्य त्रिजगती तया ते वंदिते शिवशक्र. तया ते वंदिते शिवशक्र. साधू कधीतरी भेटला आणि त्याचा आदर केला, भानगड वेगळी. नाथ महाराज सांगू लागलेले काय म्हणताय की साधूचा नित्य सहवास घडल्यानंतर रोज आदर करणं, रोज साधूचा सन्मान करणं, नाही तर रोजच म्हणून हेळना केली जाते. किती छान माणूस रोज सोबत राहू द्या, माणसं त्याची किंमत ठेवत नाहीत. पण या ठिकाणी सांगतायत जो साधूच्या नित्य सहवासात असून नित्य सन्मानाची दृष्टी ठेवतो त्याला ब्रह्मा, शंकर, इंद्र, चंद्र, वरुण सर्वच वंदन करतात. एवढा तो श्रेष्ठ. साधो संगती अहिर्निशा आसानी न देखती गुण द्वेष, तयापासी अवतार पुरुष
घ्यावया उपदेश स्वयं येती. घ्यावया उपदेश स्वयं येती तयापासी. कुणापाशी? जो साधूच्या नित्य संगतीत राहून साधूचा द्वेष करीत नाही. भानगड काय होते? तर मोतीराम महाराजांच्या सोबत राहणारी बी माणसं काही पूजाच करीत होते का सगळे? काही जणांना किंमत कळत नव्हती. म्हणजे संतांच्या सहवासात राहणाऱ्याच्या कडून उपदेश घेतला जात नाही. संतांच्या संगतीत राहून ज्यांना संत कळले, ज्यांनी संत पूजिले, त्यांच्याकडे उपदेश घेण्यासाठी स्वतः कोण येतात? अवतारी पुरुष सुद्धा येतात. अशा प्रकारे सांगतात. अवतार मूर्ती श्री वामन ताशी कश्यप उपदेशी ज्ञान आघाद साधूचे महिमान पूज्य सज्जन तेही लोकी. पूज्य सज्जन तिही लोकी. सज्जन हे तिन्ही लोकांमध्ये पूज्य आहेत, वंदनीय आहेत. वामन हे श्रेष्ठ आहेत, अवतारी पुरुष आहेत, भगवंताचा अवतार आहे. त्यांना कश्यपजींनी ज्ञान दिलेलं आहे. म्हणजे संताकडे भगवंत सुद्धा ज्ञान घेण्यासाठी येतो. एवढं संतांचा महिमान आहे. नाथ महाराज सांगतात. तयासी श्री रामायणात वशिष्ठापाशी श्री रघुनाथ विनीतात उपदेश घेत साधू संताती पूज्य. साधू संत हे अत्यंत पूजनीय आहेत. कारण साधूकडेच, वशिष्ठ साधूकडेच उपदेश घेण्यासाठी कोण आले? स्वतः रामचंद्र प्रभू आले. अत्यंत विनम्र पद्धतीने उपदेश घेतला. म्हणजे भगवंताला सुद्धा उपदेश करण्याचा अधिकार निरंतर त्या ठिकाणी साधूला आहे असं सांगतात. जावया गुण दोष हेळनासी योग झालिया साधू सी त्याचा अनुताप द्वेष निरसी पुढे भेटी पासी स्वानंद. पुढे भेटी पासी स्वानंद. जावया गुण दोष हेळनासी. साधूच्या गुण दोष आणि साधूची हेळना करण्यासाठी, हेळना निघून जाण्यासाठी साधूचा विरह होणं गरजेचं आहे. कारण साधू नित्य संगतीत राहिला तर साधूच्या दोषाबद्दल, गुणाबद्दलची हेळना मनात निर्माण होते. त्यावेळेस साधूचा जर विरह झाला तर साधू जवळ असतानाच्या सुखाचा आभास होतो. आणि रोज सहवासात असताना साधूची हेळना करणाऱ्या व्यक्तीला साधू दूर गेल्यानंतर अनुताप निर्माण होतो. आणि त्या अनुतापातून परत साधू बद्दलची काय निर्माण होते? आवड निर्माण होते असं सांगतात. राम त्याजो निमातोळी भरत वियोगा तू तापे तू सुसनात पुढती भेटताची श्री रघुनाथ साध्य सुख प्राप्त भरतासी. साध्य सुख प्राप्त, सध्य सुख प्राप्त भरतासी. तात्काळ. कारण भरताला काय झालं होतं? रामाला सोडून मामा आवडले होते. मामाकडे भरत गेला होता. म्हणून भरताला रामाचा विरह सहन करावा लागला होता. मग आता म्हणजे काय? रामचंद्र प्रभूच्या सतत भरत सहवासात होते. भरताला रामाच्या प्रेमाच्या सहवासाचा आनंद कळला नाही. जर कळला असता तर भरत मामाच्या गावाला गेले नसते. मग मामाच्या गावाला ज्या अर्थी भरत गेले त्या अर्थी भरताला रामाचं सुख जास्त वाटलं नव्हतं. ज्यावेळेस मामाच्या गावाला गेले आणि मामाकडून आले त्यावेळेस लक्षात आलं रामचंद्र प्रभू जवळ नसल्याचा अनुताप झाला. किती दुःख होतं हे लक्षात आलं. आणि त्यामुळं निर्माण झालेल्या आवडीनं राम बघितल्या बघितल्या आनंदाला भरत प्राप्त झाले, तात्काळ प्राप्त झाले असा मतितार्थ. योगाचा जो संयोग पाप भंगे होय सुख भोग भरत सुखी झाला सांग निवाले सर्वावर्ग शत्रुघ्नाचे. निवाले सर्वांग शत्रुघ्नाचे. शत्रुघ्नाचं सर्व अंग निवालेलं आहे. त्या ठिकाणी सांगतायत पापभंगे होय सुख. वियोग झाला आणि संयोग झाला की ज्या पद्धतीत पाप झालं, पापाचा भंग झाल्याबरोबर माणूस सुखाला प्राप्त होतो, तशा पद्धतीत संयोग झाल्याबरोबर वियोगाच्या दुःखातून माणूस मुक्त होऊन सुखाला प्राप्त होतो. तशा प्रकारे भरतासोबत शत्रुघ्न सुद्धा रामाच्या सुखाला प्राप्त झाले. श्रीराम भरताने शस्त्रगुण एके पडले आलिंगन खेवा माझी सुख संपन्न
स्वानंद घन श्रीराम. स्वानंद घन श्रीराम आहेत. श्रीराम हे स्वानंदाचं घन स्वरूप आहे. या ठिकाणी सांगतायत राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न चौघजणी एकत्र झालेले आहेत. त्यामुळं स्वानंद घन असणाऱ्या रामाला खेव दिल्यामुळं सुखाला संपन्न झाले, सुखाला प्राप्त झाले. दीपती अनेक दीप लाविती, सकळा दीपी एकाच दीपी. भरत शस्त्रगुण अशा रीती, अभिन्न स्थिती भिन्न झाले. अभिन्न स्थिती भिन्न झाले. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न जसे 4 दिवे लावले तरी अग्नी एकच ना, तशा पद्धतीमध्ये ते अभिन्न आहेत. आलिंगन दिले त्यावेळेस अभिन्न होते, एक होते. परंतु अभिन्न पद्धतीनं ते भिन्न झाले, म्हणजे एकमेकापासून दूर उभे राहिले. पण अग्नी एकच ना. एकाच मेणबत्तीनं आपण 4 पंत्या लावतो. 4 पंत्यातला अग्नी एकाच मेणबत्तीपासूनचा आहे, तसा एकाच रामापासूनचे ते 4 आहे. जे सुख झाले श्रीराम भेटी, ते सुख बोलता नये गोष्टी. एका जनार्दनी पडले मिठी, सुख संतुष्टी श्रीराम. सुख संतुष्टी श्रीराम. एका जनार्दन स्वामी सांगतायत रामाची भेट झाल्यानंतर किती सुख झालं हे तोंडानं सांगायचा विषय नाही, तो उपभोगायचा विषय. कारण गुळ किती गोड लागतो आपण निबंध लिहून समोरच्याला सांगू शकत नाही. त्यानं ज्या वेळेस खाईल त्याच वेळेस त्याला कळतं की एवढा गोड आहे. तसं रामाला मिळाल्यानंतर किती सुख झालं हे मी सांगू शकत नाही, पण सुख झालं हे मात्र नक्की आहे. खूप सुख झालं, आनंद झाला. अशा प्रकारे रामचंद्र प्रभूची आणि भक्तराज असणाऱ्या भरताची भेट झाली, असं एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन ग्रंथकर्ते नाथ महाराज सांगतात. भरत श्रीराम अनुवाद संवाद संडले प्रमानंद, एका जनार्दनी निजबोध. कथानुवाद सुख सेवे. कथानुवाद सुख शेव्य. हा कथानुवाद कसा आहे? सुखाच्या सेवन करणार आहे. भरत श्रीराम अनुवाद संवादे ओसंडेल परमानंद. त्या ठिकाणी भरताचा आणि श्रीरामाचा जो संवाद होणार, त्या संवादातून परमानंद भरून ओसंडतोय. नदी भरणं वेगळं, भरून वाहणं वेगळं. तशा पद्धतीत आनंद काय होणार आहे? भरून वाहणार आहे, ओसंडणार आहे. एका जनार्दनी निजबोध. आनंद कधी होतो तर निजाचा बोध झाल्यानंतर होतो, आणि तो एका जनार्दन स्वामीमुळे होतो, कारण ते रामायण लिहितायत. अशा पद्धतीत कथानुवाद सुखसेव्य. हा जो काही कथाचा अनुवाद आहे, सांगणाराला सुद्धा सुख सेवन करणं आहे, वाचणाराला सुद्धा सुख सेवनाचा आधार आहे, आणि ऐकणाराला तर सुखच सुख आहे. अशा प्रकारे सांगतात. स्वस्ते श्री भारत रामायणे अयोध्यकांडे कार्तिका. श्रीराम भरत शस्त्रगुण संयोग नाम पंचमदोषाध्याय. गुढा पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. राजा रामचंद्र भगवान की जय. नाही. अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी भावार्थ रामायणातील अयोध्याकांडातील 15वा अध्याय पूर्ण झालेला आहे, ज्याच्यामध्ये भक्तराज असणाऱ्या भरताची आणि रामचंद्र प्रभूंची भेट हा सुंदर अशा प्रकारचा विषय आदरणीय चाकाटे काकूंनी वाचन केलेला आहे. परत परत ऐका, कारण भक्त आणि भगवंत यांची भेट आहे. क्रोध जोपर्यंत लक्ष्मणामध्ये होता तोपर्यंत क्रोध हा रामचंद्र प्रभूच्या भेटीची अडचण होती. तो रामानं दूर केला, कारण समोरच्या मध्ये भक्ती भरलेली होती. ज्यावेळेस भक्ती भरलेली असते त्यावेळेस आपल्याला भक्तीला येत असणाऱ्या भगवंताच्या भेटीच्या अडचणी स्वतः भगवंत सोडवत असतो. आणि ज्यावेळेस भक्ती ही सामर्थ्यशाली असत नाही त्यावेळेस अडचणी या भगवंताकडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं भक्ती ही सहज मनानं असावी, स्वभावानं असावी, आणि ती जर स्वभावानं असेल, पूर्ण समर्पकतेनं असेल, तर भगवंत नक्की स्वीकारतात, नवे स्वतः समोर येतात. अशा प्रकारचा कथानुवाद आहे. धन्यवाद. रामकृष्ण.